अजय देखील हाताळले आपल्या टीम साठी. तर स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील आपण पाहतोय स्वप्नील आहे, ज्याला आपण सातत्याने गोलंदाजी करताना देखील पाहत होतो. तो स्वप्नील यावेळी मात्र सलामीला देखील बॅटिंग करण्यासाठी आलाय आपल्या टीम साठी. यावेळी देखील चांगली बॅटिंग करावी लागेल स्वप्नीलला. तर अंपायरचा इशारा. बेसा गेले वाटते तर या आजच्या दिवसातील पहिला बॉल गोलंदाज अजय इथून रेडी झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारण्यासाठी पॉवर प्लेचं पहिले षटक. बॅट्समन आहे स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. आजचा पहिला बॉल. यावेळी मात्र हात प्रकारे उडावला. यावेळी मात्र देखील स्ट्रोक चांगला आहे. वन बाउंड सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी आणखीन एक चौकार येते बॅट्समन स्वप्नीलच्या बॅटमधनं. तर टीमची धावसंख्या इथून 4 ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत धावफलकावर त्या मात्र 10. तर 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिलं देखील आपल्या समोर चालू आहे. चांगल्या फॉर्म मध्ये आहे बॅट्समन स्वप्नील. थोडीशी महागडी गोलंदाजी अजयच्या दरम्यान. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आपल्या टीम साठी पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, परंतु यावेळी मात्र पहिल्या विकेटचं बटन. पहिला हादरा प्रियदर्शी बेलापूर या टीमला आणि फलंदाज क्रमांक पहिला स्वप्नीलला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. तर नवीन फलंदाज इथून मैदानावर दाखल झालाय सिद्धू. तर बॅट्समन देखील आपण पाहतोय सिद्धेश कोहलीला, ज्याच्या दरम्यान ओरम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बरेचसे रेकॉर्ड आहेत. परंतु यावेळी मात्र वन डाऊन आलेला बॅट्समन कशी कामगिरी करेल आपल्या टीमसाठी. यावेळी देखील चांगला बॉल पॉइंटच्या वरतून सरळ चेंडूला बॅकऑन पॉइंटच्या रिजन मध्ये सीमारेषा पलीकडे आणखीन एक चौकार येते बॅट्समन सिद्धेशच्या बॅटमधनं. तर चांगला स्ट्रोक देखील आपण पाहतोय सिद्धेशच्या दरम्यान. थोडासा उसळी घेणारा बॉल होता, फक्त पॉइंटच्या वरतून या बॉलला दिशा दिली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. तर वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन केलं जाते सिद्धेशच्या दरम्यान चौकारांनी. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 14 धाबा. षटक क्रमांक पहिला आपल्या समोर प्रगतीपथावर असताना अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक. यापुढे मात्र हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला. टेक्निकल क्रिकेट देखील आपण पाहतोय चौकार आल्यानंतर कुठेतरी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येतोय. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. गोलंदाज आहे अजय. गोलंदाजीच्या मार्कवर पहिले षटक हाताळत असताना यावेळी शेवटचा बॉल डान्सिंग द डाऊन. फलंदाज क्रमांक 2 इथून बाद झालाय.
प्रयत्न केला होता मिड ऑफच्या रिझन मरून सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळण्याचा, परंतु बॅटच्या स्टिकर एंडला चेंडू लागल्यानंतर एक चांगला कॅच सिली मिड ऑफच्या रिझन मध्ये आणि आणखीन एक फलंदाज प्रियदर्शनी बेलापूर या टीमचा इथून बाद होतोय. तर टीमची धावसंख्या 2 गडी बाद एका ओव्हरच्या समाप्तीनंतर लागली आतापर्यंत ती मात्र 14 धावा. तर 2 लॉस ऑफ 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर. तर नवीन बॅट्समॅन इथून खेळपट्टीवर दाखल होते तो मात्र साहिल दिपेकर इथे दाखल झालाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तेजस कोळी, तेजस पाटील. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज देखील आपण पाहतोय तेजस पाटीलला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन कौस्तुभ. यावेळी मात्र पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झालाय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर या 2 धावा इथून वेगाने कंप्लीट देखील झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन विकेट देखील आपण पाहतो. टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढली जाईल. धाबा लागल्या आतापर्यंत धावफलकावर त्या मात्र 16 धाबा. तर 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. सुरुवात देखील चांगली झाली प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या दरम्यान. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 14 धावा देखील आल्या. यावेळी देखील षटक क्रमांक दुसरा हाताळण्यात असे तेजस देखील येतोय. P2चं दुसरं षटक. चांगली बॅटिंग करावी लागेल बॅट्समन कौस्तुभ आणि साहिलला. जर एक चांगली धावसंख्या तुम्हाला जर या मॅच मध्ये देखील लावायची असेल स्कोरबोर्डवर तर. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. बॅट्समन कौस्तुभच्या बॅट मधून येतो हा चौकार. फक्त टाइम केलं या बॉलला आणि दिशा दिली आणि लॉंग ऑनचं क्षेत्र देखील निवडलंय. तर टीमची धावसंख्या इथून 4 ने वाढली जाईल. आता मात्र थोडंसं दडपण आहे गोलंदाज तेजसवर गोलंदाजी साकारत असताना, कारण की एक मोठा स्ट्रोक आला या ओव्हरमध्ये आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र गती परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळालं. या बॉलवर थोडीशी गती कमी केली या बॉलर तेजसने. यावेळी फुल टॉस, परंतु सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. आणखीन एक चौकार येतोय कौस्तुभच्या बॅट मधनं. चांगला स्ट्रोक देखील आपण पाहिला. यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता परंतु लोवर फुल टॉस. यावेळी मात्र रिलीज झाल्यानंतर एक चांगला स्ट्रोक कौस्तुभच्या बॅट मधनं. तर टीमची धावसंख्या इथे 4 ने वाढली. धावा लागल्या आतापर्यंत धावफलकावर ते मात्र. तर 24 धावा. तर 24 आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्या. चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हर मधले ते मात्र 2. P2चं दुसरं षटक. चांगली बॅटिंग करतोय बॅट्समन कौस्तुभ आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु अंपायरचा इशारा येतो इट इज अ व्हाईट बॉल. तर व्हाईट प्लस आहे. व्हाईट प्लस या 2 धावा मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावफलकावर देखील ऍड केल्या जातील. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. गोलंदाज देखील आपण पाहतोय तेजसला. यावेळी मात्र गती कमी केली होती या बॉलवर. पुल केलाय आणि पुल इथून मात्र सक्सेसफुल ट्राय ठरलाय आणि 6 धाब्यांसाठी बॅट्समन कौस्तुभच्या बॅटमधनं येतोय हा चांगला स्ट्रोक. तर आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल काय प्रॉपर टायमिंग होतं पुल करत असताना आणि सरळ स्क्वेअर लेगच्या रिजन मधून सरळ चेंडू चाललाय 6 धाब्यांसाठी बॅट्समन कौस्तुभच्या बॅटमधनं. तर शेवटचा बॉल या ओव्हरचा षटक क्रमांक 2. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला परंतु लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धाबेमध्ये इथून भर पडली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 33 धावा.
33 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय कौस्तुभला, जो आतापर्यंत 16 धाब्यांवर देखील खेळतोय आपल्या टीमसाठी. यावेळी देखील हाफ ट्रॅकर होता, उडवलाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. 6 धाब्यांसाठी कौस्तुभ ऑन द फायर. तर षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या लागली आतापर्यंत धावफलकावरती मात्र 39 धाबा. 39 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. तर 2 विकेट देखील इथून पडलेत प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या, परंतु चांगली बॅटिंग देखील करतोय बॅट्समन कौस्तुभ. तर चला स्पीडअप करायचा आहे मित्रांनो हा सामना, कारण की बराचसा उशीर झाला या मॅचसाठी, याची नोंद घ्या. तर षटक क्रमांक दुसरं देखील संपलं, धावा लागला 39 धावा. चांगली बॅटिंग कौस्तुभच्या दरम्यान, एक चांगली पार्टनरशिप देखील आपण पाहतोय कौस्तुभ आणि साहिलच्या दरम्यान. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय कृष्णा. तर खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील या कृष्णाला देखील आपण खेळताना पाहिलं असाल. तो कृष्णा आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी आपल्या टीमकडनं. यावेळी मात्र उचले घेणारा हा बॉल होता. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्याने सुरुवात केली जाते. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला, शरीराचा वेध घेतला गेला. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथून स्कोरबोर्डवर ऍड केली जाईल. तर स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय कौस्तुभ. तर जो प्रेक्षक झाडाखाली आहे कृपया त्यांनी तिथून बाजू व्हायचे प्लीज. तर पंच, त्या प्रेक्षकांना तिथून बाजूला काढायचं आहे. तर बॅट्समन येतोय स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन कौस्तुभ, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 22 धावा देखील आल्यात. यावेळी मात्र लेग ब्रेक देखील आपण पाहिला, परंतु अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाज कृष्णा आहे गोलंदाजीच्या मार्कवर. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी, परंतु थोडीशी खराब गोलंदाजी, अवांतर धावा गोलंदाजीच्या दरम्यान जास्त खर्च झाल्यात आतापर्यंत. यावेळी मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. कौस्तुभच्या पारीचा अंत झालाय आणि प्रमोद काकांच्या हातामध्ये एक चांगला झेल आणि विकेट क्रमांक इथून पडली जाते, ती मात्र प्रियदर्शनी बेलापूर या टीमची तिसरी. तर 3 गडी बाद टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 42 धाबा. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज कृष्णाने आपल्या टीमसाठी, कारण की ज्या विकेटची गरज होती ती विकेट यावेळी मात्र कृष्णाच्या खात्यामध्ये. आणि यावेळी मात्र एक मोठा फलंदाज इथून बाद झालाय कौस्तुभ. तर नवीन बॅट्समन इथून खेळपट्टीवर दाखल होतोय ऋषी. यावेळी मात्र साहिलसाठी हा बॉल, व्हेरिएशन होतं या बॉलवर, गती कमी केली. तदनंतर कव्हरच्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतल्यानंतर फॉलो थ्रूमध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर एक चांगलं फिल्डिंग देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या दरम्यान. बॉलर एकदा पुन्हा एकदा तयार. यावेळी फुल टॉस होता ऑन साईडच्या रिझनमध्ये, डीपमधनं क्षेत्ररक्षक तयार आहे, परंतु त्याच्या वरतून सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे आणि आज चौकार येतोय बॅट्समन साहिलच्या बॅटमधनं. तर यावेळी मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे बॅट्समन साहिलवर, कारण की एक चांगला बॅट्समन आहे. इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल साहिलला. एक चांगलं टार्गेट जर तुम्हाला सेट करायचं असेल तर चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2.
यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटची कडा, आणखीन एक विकेटचं बटन. इथून मात्र साहिलला देखील इथून परतावं लागतंय. एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतलं या बॉलने आणि सरळ बॅटची कडा आणि फर्स्ट स्लिपच्या रिझनमध्ये एक चांगला झेल आणि विकेट क्रमांक इथून मात्र पडली जाते प्रियदर्शनी बेलापूर या टीमची, ती मात्र 4थी. आणि बॅट्समन साहिलला इथून परतावं लागते तंबूच्या आशयाला. तर नवीन बॅट्समन इथून खेळपट्टीवर दाखल झालाय, तो मात्र राकेश. तर नवीन बॅट्समन इथे खेळपट्टीवर दाखल झालाय राकेश. एक हार्ड हिटर आहे या टीमचा, परंतु यावेळी मात्र कशी बॅटिंग करेल आपल्या टीमसाठी हे देखील पाहावं लागेल, कारण की चांगली बॉलिंग देखील पहिले आपण कृष्णाच्या दरम्यान पहिल्या 2-3 बॉलवर कुठेतरी अतिरिक्त धावा खर्च झाला, त्यानंतर चांगला कमबॅक. यावेळी देखील लेग ब्रेक, परंतु अंपायरचा इशारा, इट इज अ वाईट बॉल. शेवटचा बॉल षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना धावा लागला आतापर्यंत धावफलकावर 47. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, अलंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1ने वाढली. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 48. अजून देखील 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्यासमोर रंगत असताना प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध जय सानपाडे या टीमच्या दरम्यान. तर गोलंदाजीच्या मार्कवर आलाय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. तर सतीश, 4थं षटक सतीश देखील येतोय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय राकेशला. यावेळी सतीशचा बॉल, तर उसळी घेणारा हा बॉल होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू रिलीज झाला, डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात केली जाते गोलंदाज सतीशच्या दरम्यान. आक्रमकतेचं रूप देखील धारण केलं पहिल्याच बॉलवर. यावेळी देखील चांगला बॉल, खडे खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु रडार बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर पूर्णपणे इथून मिस केलं जातंय बॅट्समन राकेशला आणि सरळ चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमधला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, सतीश ऑन द बॉलिंग मार्क. यावेळी मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक, लाजवाब, बेमिसाल, सरळ चेंडू चाललाय साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये, सीमारेषा पलीकडे. साधा बेनसाठी राकेशच्या बॅटमधने येतोय हा दणदणीत षटकार. काय स्ट्रोक खेळला जातोय राकेशच्या दरम्यान. यॉर्करचा चेंडू होता, परंतु हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि एक चांगला फटका बॅट्समन राकेशच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 6ने वाढली, धावा लागल्या आतापर्यंत तर 54, 56 धावा. यावेळी देखील चांगला बॉल, परंतु उसळी थोडीशी कमी होती. या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न झाला, डॉट बॉल येतोय, चांगला कमबॅक केलं जाते. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना. यावेळी देखील चांगला बॉल होता, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. चांगला थ्रो देखील येतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी मात्र शेवटचा बॉल, परंतु बॅटची कडा, आणखीन एक विकेटचं बटन. गोल्डन डकचा शिकार होत असताना ऋषीला इथून परतावं लागते तंबूच्या आशयाला आणि फलंदाज क्रमांक इथून बाद झालाय, तो मात्र 5वा टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमचा. तर 4 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 54 धावा धावफलकावर.
54 झाल्या 55 तर 55 धाबा. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. विनोददादा दिवेकर देखील खेळपट्टीवर दाखल होते. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज कृष्णा. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे राकेश. शेवटची ओव्हर या इनिंग मधली. यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथून कॅच इथून सुटले आणि एक सिंगल इथून कंप्लीट झाली. कुठेतरी एक लॉलीपॉप कॅच होती, परंतु हा कॅच इथून सुटल्यानंतर एक सिंगल इथून कंप्लीट झालाय. बॅट्समन राकेशच्या दरम्यान टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली 56 धाबा. शेवटचं षटक. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय विनोदला, तर बराचसा अनुभव आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एक सिंगल इथून कंप्लीट केलं जाईल. चांगलं रनिंग बिटवीन विकेट देखील आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना एक हार्ड हिटर बॅट्समन राकेश आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक ऑन साइडच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउंड चेंडू कलेक्ट करेल आणि एक सिंगल इथून समाधान मानावं लागते राकेशला देखील. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 58 धाबा. यावेळी मात्र फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. एम्पायरचा इशारा येतो आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा. लेग ब्रेकची भूमिका गोलंदाज कृष्णाच्या दरम्यान देखील आपण पाहिली, परंतु बराचसा बाहेर जाणारा हा बॉल. यावेळी देखील चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं या बॉलने बाईच्या स्वरूपात. एक सिंगल धावफलकावर एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. षटक क्रमांक आपल्या समोर चालू आहे. 5वं चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील 2. तर यावेळी मात्र रनआउटचा शिकार होतोय बॅट्समन राकेश. परतावर लागते. मिस कॉलिंगचा शिकार होत असताना स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु स्ट्राईक घेत असताना कुठेतरी रनआउटचा शिकार होतोय. बॅट्समन राकेशला इथून परतावं लागते तंबूच्या आशयाला. तर शेवटचा बॉल या इनिंग मधला. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर चालू असताना शेवटचा बॉल. बॅट्समन शंकर. शेवटचा बॉल, परंतु थोडासा खाली राहिला हा बॉल. एम्पायरचा इशारा बाईच्या स्वरूपात. एक सिंगल इथे आली. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली मात्र ती 61 धाबा आणि 62 धाब्यांचं टार्गेट आहे. तर या इनिंग संपल्यानंतर तुम्हाला मैदानाच्या बाहेर देखील एका लाईन मध्ये जायचं याची नोंद घ्या, अन्यथा 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल. कारण की एक चांगला रूल देखील आपण पाहतोय, एक चांगला नियम देखील आहे. तुम्हाला एका लाईन मध्ये इथून बाहेर जावं लागेल इनिंग संपल्यानंतर. तर धाबा लागला धावफलकावर 61 आणि 62 धाब्यांचं एक चांगलं टार्गेट इथून मात्र सेट झालंय प्रियदर्शनी बेलापूर या टीम कडनं. आणि 62 धाबा देखील इथून कंप्लीट कराव्या लागतील जय सानपाडा या टीमला.
तर आराध्य 11 कोमट भुजे आणि किरण स्मृती गणसोली या दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. आराध्य 11 कोमट भुजे आणि किरण स्मृती गणसोली. तर पहिल्या इनिंगचा खेळ देखील इथे समाप्त होतोय. धाबा लागला धावफलकावर 61 आणि 62 धाब्यांचं टार्गेट इथून सेट झालंय ते मात्र जय सानपाड या टीमसाठी. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी देखील येतोय गोलंदाज स्वप्नील ठाकूर, ज्याच्या दरम्यान एक अव्वल दर्जाचं स्पेल देखील आपण सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहिलं असाल. तर गोलंदाज स्वप्नील ठाकूर आलाय गोलंदाजीच्या मार्कवर पिवनचं पहिले षटक हाताळण्यासाठी. तर स्ट्राईक एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय आकाश आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन अजय. तर जय सानपाड या टीमशी एक विस्फोटक जोडी. तर अंपायरचा इशारा सेकंड इनिंग इथून स्टार्ट केली जाईल. बॉलर स्वप्नील ठाकूर इथून तयार आहे गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी आडव्या बॅटने सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल काय टायमिंग आहे या बॅट्समन आकाशच्या दरम्यान आणि एक षटकार येतो पहिल्याच बॉलवर. इथून मात्र इरादे स्पष्ट केले बॅट्समन आकाशनी, कारण की एक मोठं टार्गेट सेट झाल्यानंतर तुम्हाला बॅटिंग देखील इथून चांगली करायची आहे. तर पहिल्याच बॉलवर इथून षटकार आलाय. थोडंसं प्रेशर इथून मात्र गोलंदाजावर टाकलं जात आहे. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र व्हेरिएशन होतं या बॉलवर, गती कमी केली पडल्यानंतर डॉट बॉल येतोय. कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं बॉलर स्वप्नीलच्या दरम्यान. या बॉलवर मोठा स्ट्रोक आल्यानंतर एक कमबॅक देखील झालाय. यापुढे अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू टोलावत असताना बॅटचा बॉटम इथे चेंडूला ब्रश होतोय. आणखीन एक डॉट बॉल येते. चांगला कमबॅक केलाय बॅट गोलंदाज स्वप्नील ठाकूरने षटक क्रमांक पहिला हाताळत असताना. तर P1चं पहिले षटक 2 क्षेत्ररक्षकांना भेदून तुम्हाला इथून या धाबा कंप्लीट कराव्या लागतील. 62. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. कव्हरच्या वरतून डीप कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू फरार झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे. प्रयत्न इथे चांगला होता, परंतु सरळ सीमारेषा पलीकडे. बॅट्समन आकाशच्या बॅटमधनं येतो हा चौकार. तर आणखीन एक चौकार आलाय. तर टीमची धावसंख्या लागली आतापर्यंत ती मात्र 10 धाबा. तर 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. तर 2 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे.
यावेळी मात्र वेग चांगला होता या बॉलवर, परंतु चेंडू खाली राकेश येईल. विकेटचं बदन होत आहे. पहिला हादरा यावेळी मात्र जय सानपाडे या टीमला ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथून पडते आणि फलंदाज क्रमांक पहिला इथून बाद होतोय जय सानपाडे या टीमचा आणि एक गडी बाद. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 10 धाबा. यावेळी मात्र कमबॅक केले गोलंदाज स्वप्नीलने. गोलंदाजी साकारत असताना चांगला बॉल, चांगला वेग होता या बॉलवर. कव्हरच्या वरतून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला. क्रिकेटचा कॉपीबुक फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना यावेळी मात्र फटका फसल्यानंतर फलंदाजीतून बाद झालाय. तर नवीन बॅट्समन इथून मैदानावर दाखल झालाय, भरत. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला. गोलंदाज स्वप्नील. आतापर्यंत धावा खर्च झाला त्या मात्र 10. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे अजय. यावेळी चांगला बॉल, परंतु थोडं खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. ओव्हर झाले. तर इथून षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा लागल्या धावफलकावर. आतापर्यंत एक गडी बाद, 14 धाबा. हॅलो. तर टॉस साठी या आराध्य 11 कोमडभुजे आणि किरण स्मृती घनसोली या टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे प्लीज. या ओव्हरच्या समाप्तीच्या आधी आपण टॉस साठी या प्लीज. ही ओव्हर संपायच्या आतमध्ये तुम्हाला टॉस करायचा आहे याची नोंद घ्या. तर किरण स्मृती घनसोली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. तर चला आराध्य 11 कोंबडभुजा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. तर स्ट्रायकिंगला बॅट्समनला देखील आपण पाहतोय भरतला बॅटिंग करत असताना. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील भरतने देखील चांगली कामगिरी केली यंदाच्या हंगामामध्ये. तर पहिलाच बॉल इथून निर्धाव येतोय. तर चला प्लीज आराध्य 11 कोमडभुजा टीमचा कॅप्टन कपिल आपण यायचं आहे टॉस साठी. किरण स्मृती घनसोली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. यावेळी सिद्धूचा हा बॉल, बॅटची कडा घेतली, सरळ चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. बॅटची कडा घेतल्यानंतर एक सिंगल मिळते. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला आतापर्यंत धावफलकावर ते मात्र 15 धाबा. चांगली गोलंदाजी साकारतोय गोलंदाज सिद्धू आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक दुसरं, P2चं दुसरं षटक. डावकऱ्याचा बॅट्समन देखील स्ट्रायकिंगला आहे भरत. यावेळी मात्र फुल टॉस होता ऑन साइडच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे बॅट्समन बरेचशा बॅटमधने येतोय. हा दणदणीत चौकार. ज्या स्ट्रोकची गरज होती तो स्ट्रोक यावेळी मात्र बऱ्याचशा बॅटमधनं देखील आपल्याला येताना पाहायला मिळाला. कुठेतरी यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु फुल टॉस इथून रिलीज झाल्यानंतर एक चांगला स्ट्रोक बरेचशा दरम्यान बॅटिंग करत असताना तर एक चौकार आलाय या ओव्हरमध्ये. तर गोलंदाज सिद्धू पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र ऑफस्टिक सोडून सरळ चेंडू रिलीज झाला. एम्पायरचा इशारा 80चा वाईड बॉल. आपण तर दाबेमध्ये इथून बर पडली जाईल. प्रेशर काय असतं
हे मैदानावर नक्कीच आपण पाहिलं. जसा मोठा स्ट्रोक आला, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न झाला, बराचसा उचली घेणारा हा बॉल होता, परंतु ऑफस्टिक सोडून हा चेंडू रिलीज झाल्यानंतर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. सिद्धू पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी देखील फुल टॉस, परत दिशा दिली या बॉलला, परंतु एक चांगला कॅच स्वप्नील ठाकूरच्या दरम्यान एक चांगला झेल तिथे पकडण्यात आला आणि फलंदाज क्रमांक दुसरा इथून मात्र बाद झालाय आणि भरतला देखील इथून परतावं लागते तंबूच्या आशयाला आणि आणखीन एक विकेटची बतन टीम जय सानपाडे या टीमशी. तर धावसंख्या लागली धावफलकावर 2 गडी बाद, 20 धावा धावफलकावर. तर चला आराध्य 11 कोमल पूजा आपण टॉस साठी यायचं आहे. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅट्समॅन मैदानावर येतोय सुनील. धाबा लागल्यात आतापर्यंत 20 धाबा. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. दुसरे इथे प्रगतीपथावर असताना चांगलं कमबॅक आहे, चांगली बॉलिंग देखील साकारतोय गोलंदाज सिद्धू. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. समालोचन कक्षाला इथून सलामी देणारा हा षटकार बॅट्समन सुनीलच्या बॅटमधनं पहिला बॉल फेस करत असताना यावेळी षटकार येतोय. यावेळी मात्र या बॉलवर फक्त दिशा दिली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक सिंगल इथून कंप्लीट झाली. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत 27 धाबा, 2 गडी बाद, 27 धाबा धावफलकावर देखील लागल्या जातील. 62 धाब्यांचं टार्गेट आहे. 62 रन्स तुम्हाला इथून कंप्लीट करायचे आहे त्या मॅच जिंकण्यासाठी. तर येणारे बॉल तुमच्याकडे असतील 18 आणि जिंकण्यासाठी तुम्हाला धाबा करायच्या आहेत त्या मात्र 35. तर 18 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. तर एक महत्त्वपूर्ण षटक देखील कोण घेऊन येईल हे देखील पाहावं लागेल. तर चला टॉस करायचा आहे. किरण स्मृती घनसोली विरुद्ध आराध्य 11 कोंबडभुजा या दोन्ही टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. गोलंदाज देखील आपण पाहतोय साहिल दिवेकर. तर चला किरण स्मृती घनसोली टीमचा कॅप्टन आणि आराध्य 11 कोंबडभुजा टीमचा कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी. तर किरण स्मृती घनसोली टीमचा कॅप्टन उमेश आणि त्याचबरोबर आराध्य 11 कोंबडभुजा टीमचा कॅप्टन कुमार इथून रेडी आहे. या दोन्ही टीमच्या दरम्यान इथे टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा इथे टॉस होतोय. पहिलाच बॉल, यावेळी मात्र डॉट बॉल देखील आलाय. गोलंदाज साहिल दिवेकरच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना. तर लेदर बॉल क्रिकेट देखील या गोलंदाजीच्या दरम्यान चांगलं खेळलं जातं, परंतु यावेळी मात्र एक चांगली गोलंदाजीची भूमिका देखील साकारावी लागेल या मॅचसाठी, कारण की समीकरण इथून बदललंय. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 17 आणि धावा करायचे तुम्हाला 35. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सुनील, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक षटकार आलाय. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, फक्त पुल केलाय आणि सरळ कौ कॉर्नरच्या रिजन मधून सीमारेषा पलीकडे बॅट्समन सुनीलच्या बॅटमधनं येतोय हा चांगला स्ट्रोक. ताकद देखील प्रॉपर होती, टायमिंग देखील चांगलं होतं हा स्ट्रोक खेळत असताना आणि चौकार आलाय बॅट्समन सुनीलच्या दरम्यान. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली धावफलकावर 31 धाबा, 31 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक आपल्या समोर चालू आहे तिसरं.
एक महत्वपूर्ण षटक हाताळतोय गोलंदाज साहिल दिपेकर गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. स्टँड अँड द डिलेव्हर. सरळ चेंडू साईड स्क्रीनच्या वरतून बॉलरच्या मस्तकवर दस्तक देणारा हा षटकार. तर टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढली जाईल. यावेळी मात्र सुनीलच्या बॅटमधनं आपल्याला चांगले स्ट्रोक नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतील. तर टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढते. धावा लागल्यात आतापर्यंत 37. पूर्णपणे वापसी केले जय सानपाडे या टीमने या मॅचमध्ये. यावेळी मात्र लोअर फुल टॉस बॉल होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज साहिलच्या दरम्यान चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2. यावेळी मात्र ऑफ स्टंप सोडून चेंडू रिलीज झाला. एम्पायरचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे धावफलकावर ऍड केली जाईल. एक चांगला रनअप देखील आहे परंतु कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा देखील खर्च झाल्यात साहिलच्या दरम्यान. यावेळी देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. तर सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाजी देखील केली जाते साहिलच्या दरम्यान. बॅट्समनच्या शरीरापासून थोडासा दूर रिलीज केला जातो हा बॉल. तर आतापर्यंत बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल देखील आलेत. थोडंसं दडपण आहे गोलंदाज साहिलवर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर ऍड झाल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 39 धावा. 39 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी देखील उचली घेणारा बॉल होता. डॉट बॉल येतोय. 1 बाउन्स इथून मात्र दिला जाईल गोलंदाजाला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील आपण पाहतोय सुनीलला. ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 17 धावा देखील आल्यात. नॉन स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे अजय, ज्याने आतापर्यंत फक्त 1 बॉल इथून फेस केलाय आणि 4 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. सिद्धू तिथे तैनात आहे. एका हातामध्ये झेल पकडण्याचा इथून प्रयत्न झाला आणि सेकंड अटेम्प्टला इथून मात्र कॅच कलेक्ट केली जाते. एक चांगला झेल. ज्या विकेटची गरज होती तो सुनीलला इथून परतीचा इशारा दिलाय आणि बॅट्समन क्रमांक 2 इथून बाद झालाय. आणि टीमची धावसंख्या 2 गडी बाद 39 धावसंख्या धावफलकावर जय सानपाडे या टीमशी. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि करायचे आहेत तुम्हाला 23. तर 12 बॉलमध्ये तुम्हाला इथून 23 रन इथून कंप्लीट कराव्या लागतील हे मॅच जिंकण्यासाठी. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर कंपल्सरी धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायचे आहेत. तर बॅट्समन येतोय तेजस पाटील. तर 12 बॉल आणि 23 धाब्यांची गरज. तर 12 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे. तर नवीन बॅट्समन तेजस पाटील, ज्याच्या दरम्यान चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. तो गोलंदाज यापर्यंत बॅटिंग करण्यासाठी देखील आलाय आपल्या टीमकडं. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी वैयक्तिक 2 सांघिक 4 षटक. गोलंदाज स्वप्नील ठाकूर. स्ट्रायकिंगला बॅट्समन अजय पाटील. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झालाय परंतु व्हाईट आणि +1 या 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. तर यावेळी मात्र तुम्हाला अवांतर धाब्यांवर रोख लावावा लागेल जर मॅच मध्ये शेवटपर्यंत तुम्हाला राहायचं असेल प्रियदर्शनी बेलापूर या टीमला. तर अवांतर धावा तुम्हाला इथे कमी खर्च कराव्या लागतील. गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नीलला. एक चांगला रनअप देखील आहे. यावेळी स्वप्नीलचा हा बॉल
परंतु चांगला चेंडू इथून रिलीज झालाय. रडार बॅट चेंडू रिलीज झाल्यानंतर पिचिंग देखील चांगली होती. लाईन इथून मिस केले बॅट्समनने हा चेंडू खेळत असताना. तर डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं जाते स्वप्नील ठाकूरच्या दरम्यान. एक महत्वपूर्ण षटक देखील आहे. षटक क्रमांक 14. स्टार्टिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय. सलामीला बॅट्समन अजय पाटील. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये राकेश तिथे तैनात आहे. आणखीन एक विकेटची पतन झाली. फलंदाज क्रमांक 14 मात्र इथून बाद झालाय. टीम जय सानपाडे या टीमचा आणि टीमची धावसंख्या लागली आतापर्यंत ती मात्र फक्त 41 धाबा. तर 10 चेंडू आणि 21 धाबा तुम्हाला इथून करायचे आहेत. नवीन बॅट्समन तर नवीन बॅट्समन इथून खेळपट्टीवर दाखल झालाय बिरजू. 10 चेंडू आणि 21 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 10 चेंडू मध्ये 21 धाबा तुम्हाला इथून कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज स्वप्नील एक चांगली गोलंदाजी देखील साकारतोय आपल्या टीम साठी. स्टार्टिंग एंडला बॅट्समन तेजस. यावेळी मात्र आडव्या बॅटने लॉंग ऑनच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चाललाय. सीमा रेषा पार. बॅट्समन तेजसच्या बॅट मधनं यावेळी मात्र षटकार येतोय. तर संजीवनी देणारा षटकार देखील आलाय. बॅट्समन तेजस पाटीलच्या दरम्यान पहिलाच बॉल फेस करत असताना एक चांगला स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली 47 धाबा. 47 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4था आपल्या समोर चालू असताना यावेळी मात्र व्हेरिएशन होता. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली. सिद्धू कोणतीही चुकी होणार नाही. चांगलं कमबॅक. बॉलर स्वप्नीलच्या दरम्यान ओळखलं बॅट्समनला आणि तदनंतर या बॉलवर गती देखील कमी केली आणि फलंदाज इथून तेजसला परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय प्रमोद. तर प्रमोद पाटील देखील इथून दाखल होते. सानपाडा एक्सप्रेस म्हणून देखील याला ओळखलं जातं. परंतु इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल प्रमोदला आपल्या टीमसाठी. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे ते मात्र 8 आणि धाबा करायचे तुम्हाला 15. 8 चेंडू आणि 15 धाबा. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय स्वप्नीलच्या दरम्यान. चं पहिले षटक देखील हाताळलं स्वप्नीलने. त्या षटकामध्ये देखील धावा खर्च झाला 14. आता देखील चांगली गोलंदाजी स्वप्नील ठाकूरच्या दरम्यान. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. बॅट्समन स्टॅकेनला देखील आपण पाहतोय बिरजूला बॅटिंग करत असताना. यावेळी देखील व्हेरिएशन होता. गती परिवर्तन. लाऊड अपील होती. चांगला बॉल इथून रिलीज झालाय. स्वप्नील ठाकूरच्या दरम्यान चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. चांगलं कमबॅक झालंय. फक्त एक मोठा स्ट्रोक आला या ओव्हर मध्ये तेजसच्या दरम्यान. परंतु तेजसच्या पारीचा अंत देखील केला आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय. बॅटची कडा घेतली जाते आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कौस्तुभच्या हातामध्ये एक चांगला कॅच आणि फलंदाज बिरजूला इथून परतावं लागते तंबूच्या आशयाला. तर शेवटचा एक चेंडू इथून शिल्लक. तर 7 चेंडू आणि धाबा करायचे तुम्हाला 15. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर दाखल झालाय कृष्णा.
तर 7 चेंडू मध्ये 15 धाबा करायच्या आहेत. तर टीमची धावसंख्या 47. तर 6 गडी इथून बाद झालेत. तर 6 गडी बाद 47 धाबा करायच्या 7 बॉल मध्ये तुम्हाला इथून 15. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय कृष्णाला. तर चांगला ऑलराऊंडर देखील आहे जय सानपाडे या टीमचा. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 34. यावेळी स्ट्रोक चांगला आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये इथून थोडासा फंबल झालाय आणि या धाबा कंप्लीट झाल्यात त्या मात्र 2. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत 49. 49 धाबा. 6 गडी बाद. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि जिंकण्यासाठी धाबा करायचे आहेत तुम्हाला 13. तर 6 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 13 धाबा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील. तर सन्माननीय संदीप जावळे साहेबांना विनंती असेल की आपण देखील यायचं मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय रुपेश दिबेकर आपण देखील यायचं मंचावर. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करतो की या. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे सागर क्रिकेट क्लब दिवाळे यांच्या वतीने. तर येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि जिंकण्यासाठी धाबा करायचे तुम्हाला 13. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय प्रमोद पाटील. गोलंदाज झालाय. गोलंदाजच्या मार्कवर कौस्तुभ. 6 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. शेवटचं षटक. निर्णयाचं षटक. यावेळी मात्र उचले घेणारा बॉल. अंपायरचा इशारा. बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावफलकावर ऍड केली जाईल. 5 चेंडू धाबा करायचे आहेत तुम्हाला इथून मात्र 12. यावेळी मात्र ब्लॉकर लेनचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. चांगली बॉलिंग देखील आपण पाहतोय कौस्तुभच्या दरम्यान. षटक क्रमांक शेवटचा हाताळत असताना 4 चेंडू आणि धाबा करायचे आहेत तुम्हाला 11. स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील आपण पाहतोय कृष्णाला. चांगली बॅटिंग देखील करावी लागेल कृष्णाला या मॅच मध्ये. परंतु गोलंदाजी देखील अव्वल दर्जाची साकारली जाते कौस्तुभच्या दरम्यान. शेवटचे षटक हाताळत असताना गोलंदाज कौस्तुभ पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. आनंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय आणि यावेळी मात्र सेकंड रन साठी फलंदाज प्रमोद पाटीलला इथून मात्र परतावा लागते तंबूच्या आश्रयाला. स्ट्राईक इथे मात्र रोटेट करण्याचा सातत्याने प्रयत्न झालाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस आहे बॅट्समन कृष्णाचा आणि फलंदाज इथून बाद झालाय तो मात्र 7वा. तर नवीन बॅट्समन टोनप्या येतोय. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 3 आणि धाबा करायचे आहेत तुम्हाला. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे. 52 धाबा झाल्या धावफलकावर. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडू हवेत चाललाय.
चांगला प्रयत्न स्वप्नीलच्या दरम्यान आणि एक चांगला थ्रो, परंतु 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट देखील झाल्या. चांगला एफर्ट देखील आपण पाहिलं स्वप्नीलच्या दरम्यान झेल पकडण्यासाठी. लॉंग ऑफच्या रिजन पासून सरळ धावत आला होता, परंतु कॅच इथून सुटल्यानंतर चांगला थ्रो देखील झाला. 2 धाबा इथून कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 54 धाबा, 2 चेंडू आणि धाबा करायचे तुम्हाला 8. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. दोन चेंडू आणि 8 धाबा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे कृष्णा. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, परंतु स्वप्नील तिथे तैनात आहे. एक चांगली फिल्डिंग आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय. चांगला थ्रो देखील आपण पाहतोय स्वप्नीलच्या दरम्यान. दर्जेदार एफर्ट. सरळ इस्टर्नवर थ्रो झाला. सेकंड रनचा प्रयत्न होत असताना यावेळी मात्र एक सिंगल इथून कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी फलंदाज इथून बाद झालाय. रनआउटचा शिकार होतोय. तर येणारे चेंडू असतील 1 आणि धाबा करायच्या तुम्हाला 7. तर कंपल्सरी चेसिंग. तर कंपल्सरी 7 धाबा इथून तुम्हाला करायचे आहेत. एक चांगली मॅच इथे रंगली जाते. आजच्या दिवसातील पहिली मॅच जय सानपाडा विरुद्ध प्रियदर्शनी बेलापूर या दोन्ही टीमच्या दरम्यान शेवटच्या बॉल पर्यंत या मॅच मध्ये रंगत आहे. 1 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. तर 1 चेंडू आणि 7 धाबा. गोलंदाज कौस्तुभ. स्ट्राइक एंडला बॅट्समन आपण पाहतोय कृष्णा. यावेळी देखील डॉट बॉल. एक चांगली मॅच इथून समाप्त होते आणि हा सामना देखील जिंकलाय प्रियदर्शनी बेलापूर या टीमने. तर वेल प्लेड प्रियदर्शनी बेलापूर, वेल प्लेड जय सानपाडा. आणि आपण मैदानाच्या बाहेर येताना देखील लाईनअप करूनच बाहेर यायचं आहे. जशी ही मॅच संपेल तर या स्पर्धेचा नियम देखील आहे. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू होत असताना तुम्हाला मैदानात उतरत असताना देखील लाईनअप करूनच तुम्हाला मैदानात उतरायचं याची नोंद घ्या. आणि जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल तुम्हाला मैदानाच्या बाहेर येताना देखील लाईनअप करूनच बाहेर यायचं आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा हिरो तर कौस्तुभ आपण यायचं आहे. तर सन्माननीय पांडुरंग कोळी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील द्यायचा आहे. तर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तर सन्माननीय पांडुरंग कोळी साहेबांना विनंती असेल की यायचे. तर चला किरण स्मृती घनसोली टीम आपण खेळपट्टीवर दाखल व्हायचे प्लीज. तर यापुढची मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहतोय कौस्तुभ मात्रे. चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग देखील केली या मॅच मध्ये. तर यापुढची मॅच आराध्य 11 कोंबड विजय विरुद्ध किरण स्मृती घनसोली या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. टॉस इथे झालाय. किरण स्मृती घनसोली टीम नाणेफेकीचा कौल देखील जिंकलाय
आणि आपला निर्णय कळवा आणि मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. आणि दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. तर किरण स्मृती घनसोली आपला एक्स्ट्रा खेळाडू देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मैदानात उतरत असताना तुम्हाला लाईनअप करून मैदानात उतरायचं आहे आणि एक इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर बाहेर येताना देखील तुम्हाला लाईनअप करून बाहेर यायचंय. हा नियम आहे या स्पर्धेचा. तर टॉस इथे झालाय. नाणेफेकीचा कौल किरण स्मृती घनसोली या टीमच्या दरम्यान. तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचं देखील ठरवलंय. तर टीम घनसोली आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज.